नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण NSEच्या मेजर इंडेक्स निफ्टी 50 बद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, निफ्टी 50वर एक जबरदस्त अपडेट आला आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोच अपडेट डिटेलमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण बघूया या निफ्टी 50मध्ये कोणत्याही त्या 50 कंपन्या ज्या निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही कंपनीचे नाव, इथे बघू शकता कंपनी कोणत्या सेक्टरमध्ये काम करते आणि मित्रांनो, इथे डेट दिलेली आहे की ती कंपनी निफ्टी 50मध्ये केव्हा ॲड झाली आहे. तर मित्रांनो, चला बघूया निफ्टी 50मध्ये कोणत्या 50 कंपन्या ॲड आहे. तर मित्रांनो, निफ्टी 50 इंडेक्समध्ये अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड ॲड आहे. तसेच अडानी ग्रुपची अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडसुद्धा ॲड आहे. तसेच अपोलो हॉस्पिटलसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच पेंट सेक्टरमध्ये जबरदस्त काम करणारी एशियन पेंट्स लिमिटेड ही कंपनीसुद्धा ॲड आहे. तसेच ॲक्सिस बँक लिमिटेडसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच बजाज ऑटो लिमिटेडसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच मित्रांनो, निफ्टी 50मध्ये बजाज फिनसर्व लिमिटेड आणि डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेडसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच सिप्लासुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच निफ्टी 50मध्ये कोल इंडिया लिमिटेडसुद्धा ॲड आहे. तसेच मित्रांनो, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड ही कंपनीसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच मित्रांनो, आयशर मोटर्स लिमिटेडसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. आणि मित्रांनो, तसेच इटर्नल लिमिटेड म्हणजे ज्याचे नाव होते पहिले झोमॅटो लिमिटेड ही कंपनीसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. आणि मित्रांनो, इटर्नल लिमिटेड याच वर्षी 28 मार्च 2025 पासून निफ्टी 50मध्ये ॲड झाली आहे. तसेच बिर्ला ग्रुपची जबरदस्त कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड हे सुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच IT सेक्टरची जबरदस्त कंपनी SL टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनीसुद्धा ॲड आहे. तसेच मित्रांनो, निफ्टी 50मध्ये HDFC बँक लिमिटेडसुद्धा ॲड आहे. आणि मित्रांनो, निफ्टी 50मध्ये सगळ्यात जास्त वेटेज HDFC बँक लिमिटेडचेच आहे. तसेच निफ्टी 50मध्ये HDFC लाईफसुद्धा ॲड आहे. तसेच निफ्टी 50मध्ये हिरो मोटोकॉर्पसुद्धा ॲड आहे. हिंडाल्को इंडस्ट्रीजसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच निफ्टी 50मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ही कंपनीसुद्धा ॲड आहे. तसेच मित्रांनो, निफ्टी 50मध्ये ICICI बँक लिमिटेडसुद्धा ॲड आहे. आणि मित्रांनो, निफ्टी 50मध्ये ICICI बँक लिमिटेडची HDFC बँक लिमिटेडनंतर सगळ्यात जास्त वेटेज आहे. तसेच निफ्टी 50मध्ये इंडसइंड बँक लिमिटेडसुद्धा ॲड आहे. तसेच निफ्टी 50मध्ये इन्फोसिस लिमिटेडसुद्धा ॲड आहे. तसेच मित्रांनो, निफ्टी 50मध्ये ITC लिमिटेडसुद्धा ॲड आहे. तसेच मित्रांनो, मुकेश अंबानीजीची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. आणि मित्रांनो, इथे तुम्ही डेट बघू शकता. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड निफ्टी 50मध्ये याच वर्षी ॲड झालेली आहे. तसेच मित्रांनो, निफ्टी 50मध्ये JSW स्टीलसुद्धा ॲड आहे. कोटक महिंद्रा बँकसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच L&T लिमिटेडसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच नेस्ले इंडिया लिमिटेडसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच NTPC लिमिटेडसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच मित्रांनो, ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनीसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच पॉवर ग्रिड ही कंपनीसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच
मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनीसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही कंपनीसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच श्रीराम फायनान्स लिमिटेड ही कंपनीसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच SBI सुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच सन फार्मा लिमिटेड ही कंपनीसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच IT सेक्टरची जबरदस्त कंपनी TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनीसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच टाटा ग्रुपची अजून एक कंपनी टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड ही कंपनीसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच टाटा ग्रुपची अजून एक जबरदस्त कंपनी टाटा मोटर्स लिमिटेडसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच टाटा ग्रुपची अजून एक कंपनी टाटा स्टील लिमिटेडसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच टेक महिंद्रा लिमिटेड ही कंपनीसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच टाटा ग्रुपची अजून एक कंपनी टायटन कंपनी लिमिटेड ही कंपनीसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच टाटा ग्रुपची अजून एक कंपनी ट्रेंट लिमिटेड ही कंपनीसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच बिर्ला ग्रुपची जबरदस्त कंपनी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड ही कंपनीसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तसेच विप्रो लिमिटेड ही कंपनीसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण ज्या 50 कंपन्या बघितल्या आहे त्या करंटली निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तर मित्रांनो, चला आता आपण बघूया मेन अपडेटबद्दल. आणि मित्रांनो, हा जो अपडेट आहे तो निफ्टी 50वर आलेला आहे. तर मित्रांनो, अशी शक्यता आहे की उद्या म्हणजे 22 ऑगस्ट 2025 रोजी निफ्टी 50मध्ये काय काय चेंजेस होणार आहे त्यांची अनाउन्समेंट म्हणजे घोषणा होणार आहे. आणि मित्रांनो, उद्या निफ्टी 50मध्ये काय काय चेंजेस होणार आहे हे अनाउन्स होणार आहे. आणि मित्रांनो, हे जे निफ्टी 50मध्ये चेंजेस होणार आहे अशी शक्यता आहे की हे चेंजेस लागू होणार आहे 29 सप्टेंबर 2025 या तारखेपासून. आणि मित्रांनो, अशी शक्यता आहे की निफ्टी 50मध्ये इंडिगो ॲड होऊ शकते. आणि मित्रांनो, इंडिगो ही कंपनी निफ्टी 50मध्ये ॲड होऊ शकते. याचमुळे अशी अपेक्षा आहे की या कंपनीमध्ये आपल्याला 5200 कोटी रुपयांचा मोठा इन्फ्लो पाहायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो, इंडिगोसोबत निफ्टी 50मध्ये मॅक्स हेल्थकेअरसुद्धा ॲड होऊ शकतो अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, याचमुळे अशी अपेक्षा आहे की मॅक्स हेल्थकेअरमध्ये आपल्याला 3,500 कोटी रुपयांचा इन्फ्लो पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, इंडिगो आणि मॅक्स हेल्थकेअर या दोन कंपन्या निफ्टी 50मध्ये ॲड होऊ शकते अशी अपेक्षा आहे. तसेच मित्रांनो, निफ्टी 50मधून इंड बँक लिमिटेड बाहेर होऊ शकतो अशी अपेक्षा आहे. आणि याचमुळे या कंपनीमधून 2,000 कोटी रुपयांचा आउटफ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो, निफ्टी 50मधून इंड बँक लिमिटेडसोबत हिरो मोटोकॉर्प लिमिटेड ही कंपनीसुद्धा बाहेर होऊ शकते अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आपल्याला हिरो मोटोकॉर्प लिमिटेड या कंपनीमधून 2,600 कोटी रुपयांचा आउटफ्लो पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, अशी पण अपेक्षा आहे की निफ्टी नेक्स्ट 50मध्ये सुद्धा चेंजेस होऊ शकते. आणि निफ्टी नेक्स्ट 50मध्ये सोलार इंडस्ट्रीज इंडिया, मॅनकाइंड फार्मा, सिमेन्स एनर्जी इंडिया आणि हिंदुस्तान झिंक किंवा युनियन बँक लिमिटेड या दोन कंपन्यांपैकी एक कंपनी ॲड होऊ शकते. आणि निफ्टी नेक्स्ट 50मधून बाहेर होऊ शकते इंडिगो, स्विगी, डाबर आणि ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी 50वर आलेल्या एका जबरदस्त अपडेटला बघितले. तर मित्रांनो,
मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया